यस, आणि हा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार आणि त्याच्यावर जबरदस्त एफर्ट्स. सचिन कासोटे, सज्जन कासोटे, क्या बात आहे. लाजवाब फटका पाहायला मिळालाय आणि त्याच्यावर सुंदर अप्रतिम असा कॅच देखील पाहायला मिळालाय. क्या बात आहे. उद्याचं वेळापत्रक कसं असेल त्याची माहिती मी तुम्हाला देतोय. पहिला सामना खेळला जाईल SM स्पोर्ट्स तपोवन विरुद्ध. या सामन्यात जो जिंकणार आहे तो पहिला सामना उद्याचा 10 वाजता SM स्पोर्ट्स तपोवन विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ. पुढचा सामना असेल दुसरा VK पाटील स्पोर्ट्स विरुद्ध महालक्ष्मी स्पोर्ट्स बावडा. तिसरा सामना अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज विरुद्ध छावा सुपर किंग्स कोपारडे. आणि चौथा सामना सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी विरुद्ध फायटर 11 मल्हार पेठ. वेळापत्रक असंच राहील, सर्वांनी दखल घ्यावी. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट आली. देवराज या ठिकाणी बॅक टू पॅव्हलियन परतलाय आणि बघायला गेलं तर पहिला इनिंग सुरू झाली. जबरदस्त गोलंदाजी आनंद कॅप्टन करतोय स्वतः जबाबदारी. यावेळी ब्लॉक होल, जबरदस्त दांडीगोल सक्सेसफुल. बघायला गेलं तर अप्रतिम चेंडू पडल्यानंतर वेग पकडलाय थेट एस्टनचा आणि पाठवलाय माघारी. आलाय तसा माघारी परततोय. यावेळी अभिजित बॅक टू पॅव्हिलियन. येस, जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय आणि त्याचा रिझल्ट देखील जबरदस्त आलाय. म्हणजेच काय तर एस्टनचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि त्याच्यावर देखील जबरदस्त एस्ट उकडल्या देखील गेल्यात. म्हणजेच काय तर दुसऱ्या विकेटचं पतन झालंय आणि अजूनही खातं उघडलेलं नाही. म्हणजेच सुरुवात झाली. यावेळी थोडीशी गडबड झाली जरूर, कारण बघायला गेलं तर पहिले दोन सामने देखील हारले, तर कॉन्फिडन्स कुठेतरी कमी पडतोय आणि सातत्यानं दर्जेदार या देखील मॅचमध्ये आपली हुकूमत गाजवताना 80 स्पोर्ट दिसतोय. कारण पहिला सामना हारलाय, त्याच्यानंतर दुसरा सामना जिंकलाय. आता जबाबदारी महत्वाची आहे. हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे आणि जर जिंकला चांगल्या फरकानं देखील जिंकावं लागणार आहे. टार्गेट सेट झालंय आणि हॅट्रिक बॉल पाहायला मिळतोय यावेळी आनंद याच्याकडून. ओ फिल्डिंग सजवली, चेंडू हवेत यावेळी होता, समोरच्या दिशेनं आलाय, शानदार चौकार. चौकार आला गेलाय. म्हणजेच पहिल्या दोन चेंडूवर बॅक टू बॅक 2 विकेट आणि त्याच्यानंतर चौकार आलाय. म्हणजेच या चेंडूवर प्रहारनं खातं खोललंय संघाचं. थोडंसं अडचणीत वाटला होता जरूर, परंतु यावेळी चौकार आलाय. पहिलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आनंद यांचं आणि बघायला गेलं तर बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात, त्याच्यानंतर एक चौकार आला गेलाय. हॅट्रिकचा बॉल चान्स होता म्हणूनच तसं त्या पद्धतीने टाकला गेला होता आणि निलेशने यावेळी कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय, 4 धावा लगवल्यात. त्याला माहिती आहे की थोडंसं अडचणीत जरूर आहे, परंतु आपला जो खेळ आहे, जो नैसर्गिक खेळ आहे, तो थोडासा कमी नाही करायचा आहे आणि तेच दिसतं, पाहायला मिळतंय आपल्याला. निलेश यावेळी सज्ज आहे आनंद याचा बॉल खेळण्यासाठी. सरळ बॅटनं खेळलाय. बघायला तर गेलं तर 2 फिल्डरला भेदून सीमा रेषेच्या
जवळपास जाताना चेंडू पाहिला आणि सीमारेषा भेदून गेलाय, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार, आणखीन एक चौकार आला गेलाय. म्हणजे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली यावेळी निलेश याच्याकडून, कारण हा त्याच्या बॅटमधून दुसरा चौकार आला गेलाय. महत्वाचं ठरतंय, या रना देखील महत्वाच्या ठरणार आहे. परंतु बघायला गेलं तर गोलंदाजी या ठिकाणी चांगली आतापर्यंत झाली होती. पहिल्या दोन चेंडूवर 2 विकेट आणि त्याच्यानंतर 2 चेंडूवर 2 चौकार लगातार. यावेळी फुलटा चेंडू तेवढाच खेळला गेलाय. डीपमधून प्रोटेक्शन आलंय. सिंगल, एक धाव झाली गेली, म्हणजेच काय तर धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेली 9 या आकड्यावरती. आणि शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजेच महत्त्वाचा तो देखील ठरणार आहे. कारण या ओव्हरमध्ये आता तब्बल 9 धावा आल्या, 2 विकेट घेतल्या गेल्या. शेवटचा चेंडू आणि थोडासा फुलर लेंथचा पाहायला मिळाला आहे आणि डॉट चेंडू आला आहे. डॉट चेंडूने सांगता झाली. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं आहे. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9, 2 बाद 9. येस, आणि आपल्या सर्वांना सूचित करतो आताच की आपण लक्षात ठेवा की उद्या सकाळी बरोबर पहिला चेंडू जो आहे बरोबर 10 वाजता पडणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही टायमिंगमध्ये बदल होणार नाही. त्यामुळे पहिली ज्यांची मॅच आहे त्यांनी रिपोर्टिंग टायमिंगवर वेळेवर पोचणं गरजेचं आहे. ही आपल्याला देखील विनंती असेल, कारण वेळ महत्त्वाचा आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये दिले गेले. समीर आणि याला जबरदस्त कारनामा केलाय. याच्या अगोदर देखील यावेळी तो महत्त्वाचा ठरणार आहे, कारण संघ जिंकण्याच्या आशा या त्याच्याकडूनच ठेवल्या गेल्यात. पहिला चेंडू व्हाईटिश यॉर्कर जरूर टाकला गेलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूला सुरुवात झाली या ओव्हरची. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर इंद्रजित आणि निलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न बनतोय मोठे फटके खेळण्याचा, परंतु इथं रोखलं गेले. बघायला गेलं तर 2 महत्त्वाच्या विकेट बॅक टू पॅव्हिलियन गेल्या जरूर. आणि पहिला चेंडू डॉट आलाय, म्हणजेच फटका जर खेळला मोठा तर त्याच्यावर चौकार षटकारांची आतिषबाजी होऊ शकते. यावेळी खेळलाय, परंतु फिल्डर डीपमधून आला आहे, म्हणजेच 1 धाव घेतली गेली. सिंगल. धावसंख्या धावफलकावर लागते 10 या आकड्यावरती जाऊन, म्हणजेच आता सिंगलचं डबलमध्ये यावेळी झालंय, कारण डबल आकडा लागलाय धावफलकावर. 10 इंद्रजित यावेळी स्ट्राईक एंडवर असणार आहे. समोर समीर. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. बघूया किती दुरी कापतोय. काय फिल्डर खाली आहे, परंतु तेवढा जुळून आलेला नाही, कारण चेंडूच्या जवळ जरूर आला होता. कॅच पकडता नाही आला, म्हणजेच काय तर कॅच सुटलाय. संधी मिळाली फलंदाजाला. इंद्रजित. बॉडी लँग्वेज सांगून जाते की शरीर थकलंय, थकवा आलाय, रात्रीचे खूप वेळ झालाय, हे देखील दिसतंय, आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या आणि गोलंदाजामध्ये देखील पाहायला मिळते. परंतु हा सामना जिंकायचा आहे, त्यामुळं जो जिंकणार आहे त्यातला देखील महत्त्वाचा हा सामना देखील ठरणार आहे. 12 धावा धावफलकावर आहे. ते षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इंद्रजित यावेळी सज्ज झालाय. समोर मोठा फटका समोरच्या दिशेने खेळला आणि कापत गेला, सीमारेषेच्या बाहेर आलाय. शानदार चौकार. जबरदस्त फटका. ओहो, क्या बात आहे. ट्रिपल ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. गॅप भेदला गेलाय, गॅप शोधला गेलाय आणि चौकार आला गेलाय, म्हणजे 16 धावा धावफलकावर लागल्या गेल्या जरूर महत्त्वाचं ठरणार आहे. हे षटक देखील समीर याचं यावेळी बघा थोडंसं पडल्यानंतर स्लोअर केलाय आणि त्याचा रिझल्ट आलाय, कारण हातामधली जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. थोडंसं पडल्यानंतर बघा चेंडू बाहेरच्या दिशेनं
गेलाय. म्हणजेच काय तर स्लोवर आणि त्याच्यामध्ये देखील हातातली जादू देखील पाहायला मिळाली. म्हणजेच चौकारानंतर डॉट चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय. 5 चेंडू आतापर्यंत टाकले. 7 धावा धावफलकावर या ओव्हरमध्ये मिळाल्यात. 16 धावा टोटल आहे. यावेळी मोठा प्रहार, कडवा प्रहार आणि याच्यावर मिळालाय शानदार षटकार. बावीस धावा धावफलकावर षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 कडीच्या मोबदल्यात या ठिकाणी 22 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळी जबाबदारी पुन्हा एकदा दिली गेली गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय कुणावर देतोय. यावेळी दिली आनंदकडे जबाबदारी. प्रकाश रोटे स्पोर्ट्स सिंगणापूरचा संघ एका साईडला तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय एटी स्पोर्ट्सचा संघ देखील पाहायला मिळतंय. सज्ज झालाय गोलंदाजी टाकावर. समोर यावेळी निलेश असणार आहे. मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. 5 चेंडूमध्ये 10 धावा जरूर केल्यात. यावेळी बघायला गेलं तर थोडासा बॉल चेंडू राहिलाय नक्कीच फलंदाजापासून दूर आणि त्याचाच रिझल्ट आला गेलाय. म्हणजेच काय तर सिंगल आली गेली. 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. आता आनंदा जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 9 धावा जरूर गेल्यात. परंतु महत्त्वाचं काय तर 2 विकेट घेतल्यात संघासाठी. ही कामगिरी महत्त्वाची ठरली. हे षटक महत्त्वाचं त्याच्यासाठी ठरलंय. बघायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर देखील त्याला पाहायला मिळते. हा देखील ब्रह्मास्त्र वापरलंय. अर्थातच क्रिकेटमध्ये जे वापरतात सरासरी वेगवान गोलंदाज तेच देखील जर इच्छित असता तर नक्कीच या ठिकाणी पंचांनी आकाशाकडे बोट केलंच असतं. परंतु डॉट चेंडू आला गेलाय आणि डॉट चेंडूनं सुरुवात झाली चांगली या ओव्हरची देखील. पहिल्या चेंडूवर 1 धावा आली. नंतर डॉट चेंडू आलाय. यावेळी बघा हा चेंडू देखील आउटस्विंग झालेला पाहायला मिळालाय. म्हणजेच काय तर आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. सातत्यानं गोलंदाजी करतोय. पण कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाच्या देखील. कारण काय नजर आहे चेंडूवर बघा. कारण फलंदाज चकतोय हे मान्य आहे. पण त्याच्या मागं जो आहे तो यष्टीरक्षक नजर रोखून आहे. आणि कौतुक आहे यावेळी हवाई फायर. जबरदस्त ताकद देखील मिळाली. परंतु नशिबाची साथ देखील मिळाली. यावेळी बघायला गेलं तर हवेत असलेल्या चेंडूवर नजर शेवटच्या क्षणी चुकली आणि रिझल्ट आला त्याच्यावरती कॅच सुटल्याचा. अर्थाचा यावेळी 2 धावा वेगानं काढल्या गेल्यात. एकच काढली सॉरी. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच धावसंख्या धावफलकावर लागली गेली 24 धावा. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज आहे. राईट हँड उर्दू विकेटचा मारा करतोय. यावेळी ऑन साईडला टर्न झालाय. डीपमधून प्रोटेक्शन जरूर आले. सिंगलमध्ये समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय तर 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अद्यापही बाकी आहे. आणि खरं तर कौतुक करावं लागेल. कारण जर विचार केला तर गोलंदाज आनंद आहे आणि हे षटक देखील चांगलं टाकलंय. या ओव्हरचा जर विचार केला मोठा ऑन साईडला फटका जरूर आलाय आणि बऱ्याच वेळानंतर आलाय. शानदार चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. अर्थातच 29 या आकड्यावरती पोहोचली जाते. म्हणजेच 3 षटकांचा खेळ झाला. यावेळी बघा जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि त्याच्यावर प्रेक्षक गॅलरीमध्ये थेट गेलाय चेंडू. 1 टप्पा चौकार आणि रिझल्ट काय 3 षटकांचा खेळ झालाय. 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात.
बघायला गेलं तर 3 षटकांचा खेळ झाला आहे. 29 धावा धावफलकावर 2 विकेट महत्त्वाच्या गेल्यात. म्हणजेच काय परिस्थिती थोडीशी कठीण बनली गेली. अर्थातच प्रकाश रोटे स्पोर्ट्स सिंगणापूर संघासाठी पण कोणत्याही परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे, कारण परिस्थितीचे हाताळावर पाय ठेवून जो उभा राहतो तो विजेता ठरतो आणि ज्याला विजेता ठरायचं आहे त्याचं मात्र इथं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि लक्षात ठेवा की रनरेटवर टीम क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे नजरा त्यांच्याकडे पण लागल्या गेल्या सगळ्यांच्या. त्यांची देखील डोक्यात कॅल्क्युलेशन आहे. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमधलं आणखीन एक नाव, अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं नाव अर्थातच गजानन गुरव यांना पाहतोय. पहिला चेंडू ब्लॉक होल वापरलाय, जरूर बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय, परंतु यावेळी नितीन शिंदे याच्या हातामध्ये गेलेल्या चेंडूवर सिंगल घेतली म्हणजेच काय सुरुवात झाली एका धावेनं. संघाची धावसंख्या धावफलकावर पोहोचली गेली 30 या आकड्यावरती. गजानन गुरव एक मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. बघायला गेलं तर कोल्हापूर पोलीस म्हणून सातत्यानं आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारत खेळाचा हा दोडखोड जे आहे ते चांगल्या पद्धतीने घेऊन चाललेत आणि खेळ तेवढाच दर्जेदार आहे. आयकॉन प्लेअर म्हणून बऱ्याच टुर्नामेंटमध्ये खेळले जातात. बघायला गेलं तर गगनबावडीच्या एका स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली, त्याचा रिझल्ट देखील त्यांना पाहायला मिळाला. यावेळी राऊंड द विकेट आले तर मोठा फटका त्यांच्यावर आलाय, जरूर या फटक्यावर आलाय शानदार षटकार. मोठा वार केलाय, प्रहार केलाय आणि त्याच्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतंय एडीसी लाईव्हच्या माध्यमातून बॉल टू बॉल. बघायला गेला तर बॉलचं वरचं जे नाव आहे ते पण देखील आपल्याला पाहायला मिळते. इतकं दर्जेदार आपल्याला प्रक्षेपण पाहायला मिळतंय या बंटी पाटील चषक 2026च्या सोहळ्यामध्ये. कारण बघायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण सज्ज आणि तेवढंच देखणं आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानाला मेहनत घेतली, या टुर्नामेंटला खूप मेहनत घेतली अर्थातच अभिदादा आणि त्यांच्या सर्व सहकार्याने. ते महत्त्वाचं देखील ठरतंय. जेवढी मेहनत आहे तेवढंच देखील सोहळा तेवढाच चांगला रंगतोय आणि इथं जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाचे, कारण फटका चांगला होता आणि फटक्यावर डीपमधून जबरदस्त प्रोटेक्शन दिले. हेच आहे क्रिकेटचं गणित. कारण गोलंदाजाला ज्यावेळी धावा वाचवायच्या आहेत त्यावेळी क्षेत्ररक्षकानं साथ देणं महत्त्वाचं आहे. इथं साथ मिळाली, कारण एक षटकार त्यानंतर 2 धावा टोटल या ओव्हरमध्ये जर केला विचार तर 9 धावा 3 चेंडूवर आल्यात. अजून 3 चेंडू बाकी आहेत. नक्कीच या रना महत्त्वाच्या ठरणार आहेत. यावेळी देखील कडवा प्रहार केलाय. यावेळी फिल्डर डीपमधून आहे, जरूर कॅचचा प्रयत्न करू का बॉल आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू या द्विधा मनस्थितीत पाहायला मिळाला आणि याच दरम्यान सिंगल घेतली गेली. यावेळी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे निलेश. 4 चेंडूंचा खेळ झालाय, तब्बल 10 धावा आत्तापर्यंत आल्यात, म्हणजेच 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधला 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बंटी पाटील चषक 2026चा हा शेवटचा आणि अंतिमचा साखळी फेरीतील सामना. यावेळी आडव्या बॅटनचा लॉब केला, इथं सलामी दिली कॉम्बो बॉक्सला आणि आलाय शानदार षटकार. बघा पडल्यानंतर बघितलं चेंडूकडं गगनचुंबी फटका पाहायला मिळालाय. आकाशाला गवसणी घालून थेट सलामी द्यायला आलाय कॉम्बो बॉक्सच्या शेजारी. अर्थातच 6 धावा आल्या गेल्यात आणि हेच तर क्रिकेटचं आहे. कधी कधी या ओव्हरमध्ये जर विचार केला 5 चेंडूंचा सामना झालाय, जरूर 16 धावा तब्बल आल्यात, म्हणजेच 2 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. आणि यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट चेंडूनं सांगता झाली. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 45 धावा धाव फलकावर आहेत, म्हणजेच 45 आकडा आपल्या सर्वांना माहिती आहे की याचा जर 2020 वर्ल्ड कप ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जिंकून दिलाय अर्थातच फुल शॉटचा मास्टर रोहित शर्मा याच्या जर्सी क्रमांक 45 आहे आणि तो 45 आकडा देखील महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये बघायला गेलं तर 9 हा आकडा खूप लकी आहे असं समजतात, कारण 45 जर्सी
जर बघितली तर 5 आणि 4 9 आहे. म्हणजेच काय तर विराट कोहलीचा जो आपण आकडा बघतो की 18 म्हणजे 8 प्लस 1 अर्थातच 9 हा आकडा. म्हणजे जसं-जसं तुम्ही बऱ्याच खेळाडूंच्या जर्सी क्रमांक बघितलं तर तसं येतो आकडा 9 हा आकडा शुभ मानला जातो आणि तेच महत्त्वाचं ठरतं. इथं 45 आकडा ठरला आहे, परंतु 45 आकडा इथं लकी ठरवून ठेवून उपयोग नाही आहे, कारण धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. याच दरम्यान इनिंगला थोडासा ब्रेक घेतलाय, ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर के-डी-सी लाईव्हच्या माध्यमातून सातत्यानं ग्राउंड देखील दाखवलं जातंय, प्लेयर देखील दाखवलं जातात. त्याचबरोबर आपल्याला प्रेक्षक गॅलरी देखील पाहायला मिळते. म्हणजे सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि अभिजित दादा यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा सोहळा आपण बघतोय. बंटी पाटील चषक 2026चा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप घेऊया आपण. आपल्याला विनंती असेल. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी यावेळी दिली गेली. येस, षटक क्रमांक 5 जबाबदारी दिली समीर याच्यावर आणि बघायला गेलं तर समीरनं देखील चांगली गोलंदाजी केली या मॅचमध्ये आणि या टुर्नामेंटमधचा जर विचार केला तर समीर याच्याकडून चांगली षटकं टाकलेत. यावेळी जबाबदारी त्याच्यावर दिली म्हणजेच काय विश्वास पुन्हा एकदा कर्णधाराला दाखवला गेला आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर 79 रन होत आहेत जरूर, परंतु हा सामना जर 80 स्पोर्टला जिंकायचा असेल, पुढे जायचं असेल, तर मात्र या सामन्यावर मजबूत पकड करावी लागणार आहे. 45 धावा फलकावर आहे, तर समीर पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावेळी इंद्रजीत समोर आहे, मोठा फटका फसलाय, हवेत चेंडू आहे आणि खाली प्रमोद आहे. म्हणजे कॅच सुटला होता थोडक्यात. दुसऱ्या ॲडममध्ये कॅच जिंकलाय म्हणजेच बॅक टू पॅव्हिलियन यावेळी परततोय मैदानाच्या बाहेर केलाय इंद्रजीत बॅक टू पॅव्हिलियन. बॅटर नेम प्लीज. प्रका अभि- यावेळी जबाबदारी दिली अभिजित याला. फलंदाजी ट्रॅकवर पण अभिजित याला बघतोय. समोर समीर पहिला चेंडूवर विकेट घेतली. यावेळी देखील हा चेंडू बघायची हाताची जादू पाहायला मिळाली. क्लास बॉल पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय, कारण बघायला गेलं तर आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय. हा चेंडू देखील जबरदस्त पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि नंतर अहो क्या बात आहे, पडल्यानंतर देखील कडक असं वळण घेतलंय, चेंडूनं फिरवलं गेलं, हातातली जादू देखील पाहायला मिळाली. हो हो, क्या बात आहे. आणखीन एक दर्जेदार दमदार चेंडू पाहायला मिळालाय. प्रेक्षक देखील खुश झाले तर या चेंडूला बघून. क्या बात आहे, जबरदस्त. आणि बघायला गेलं तर फलंदाज देखील वारंवार बीट होण्याचं कारण तेच आहे, कारण समीर यानं हातातली जादू दाखवायला सुरुवात केली. हे शक्य नाही, हे सातत्य आहे क्रिकेटला, मध्ये मेहनत आहे आणि ही मेहनत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी देखील मोठा फटका खेळलाय आणि यावेळी मात्र थोडीशी चूक झाली जरूर. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. एकोणपन्नास धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. आता 4.4चा सामना
झालाय आतापर्यंत, म्हणजे 5व्या षटकातील 4 चेंडू झालेत. पहिला चेंडू विकेट, त्याच्यानंतर 2 डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर एक कडवा प्रहार, 4 धावा आल्यात. आणि यावेळी देखील काय करतोय पाहायचं आपल्याला. हो हो, आणखीन एक मोठा फटका पुढे सफल झालाय जरूर. त्याच्यानंतर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झालाय, परंतु डॉट चेंडू येतोय. म्हणजेच काय तर आतापर्यंत जर विचार केला तर समीर यानं जवळजवळ एक चेंडू याच्यामधला बाकी आहे, म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल 17 धावा आणि एक महत्त्वाची विकेट घेतली. एक चेंडू अद्याप बाकी आहे आणि जबरदस्त गोलंदाजी केली. इकॉनॉमिक रेट जर बघितला तर खूप कमी इकॉनॉमिकमध्ये या ठिकाणी आपलं षटक कंप्लीट करतोय. शेवटचा चेंडू असणार आहे, महत्त्वाचा असणार आहे, कारण 49 धावा धावफलकावर आहेत. हो, यावेळी देखील जबरदस्त चेंडू पाहायला आहे. हातात टाकल्यानंतर वळण देखील पाहायला मिळाले. म्हणजेच काय तर षटक क्रमांक या ठिकाणी संपुष्टात आले, 5वं आणि 49 धावा धावफलकावर. बघतोय आपण हा चेंडू, क्या बात आहे, जबरदस्त पाहायला मिळाला. जर थोडासा खाली असता तर या ठिकाणी वेद एस्टीनचे पाहायला मिळाले असते, विकेट पाहायला मिळाली असती. परंतु जर तरवर क्रिकेट नाही चालत आहे. क्रिकेट चालतं तुमच्या मेहनतीवर, तुमच्या कामगिरीवर, आणि तेच पाहायला मिळतं इथं आणि महत्त्वाचं ठरणार आहे. इथं मात्र थोडासा स्कोर कमी पडलाय, कारण 5 षटकांचा खेळ झालाय. 49 धावा धावफलकावर आहेत. अजून खेळ बाकी आहे 2 षटकांचा. ही 2 षटकं महत्त्वाची ठरणार आहेत. यावेळी जबाबदारी दिली गेली. षटक क्रमांक 6वं सूरज जाधव यावेळी आलाय. बघायला गेलं तर हा स्टायलिश प्लेअर म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओळखला जातोय. बघायला गेलं तर त्याचं कट देखील त्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सातत्यानं हा स्टायलिश नाही तर त्याच्यामधली मेहनत पण आहे. सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा देखील खेळाडू आहे आणि त्यानं सातत्य ठेवलंय आपल्या खेळामध्ये आणि दिसतंय ते, त्याचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. कारण सूरज जाधव काय करतोय बघूया. हो, पहिला चेंडू थोडासा वाईट टिश टाकलाय, लेग साईडच्या एसटीपासून थोडासा दूर आहे. म्हणजेच वाईट चेंडूचा इशारा पंचांनी केला आहे. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे सरसवते. अर्थातच अर्धशतक धावफलकावर लागलं गेले. एका ओव्हरमध्ये बघायला गेलं तर मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा हा खेळाडू आहे आपल्याला पाहायला, मागच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे खरं तर ओम बेर्डे यांचं कौतुक आहे. बघायला गेलं तर मी कालच आर्य सर बोललो होतो, हा हुशार माणूस आहे, चतुर आहे, चतुर आहे. आणि त्याच्या डोक्यात देखील चांगलं बरोबर माहिती असतं, अपडेट करतोय. एवढं सोपं नसतं. याच दरम्यान सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. म्हणून मी जे आकडेमोड करतात त्यांच्यासाठी कायम बोलतो. चेंडूनंतर आपण बोलू त्याच्यावर. सूरज याच दरम्यान जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळी ऑफ साईडच्या चेंडू डीपमधून प्रोटेक्शन इंद्रजीत देतोय. सिंगलचं डबलमध्ये कन्व्हर्जन झालंय. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न झालाय आणि तिथं लेझी क्रिकेट पाहायला मिळाले. कारण बघायला गेलं तर थ्रो थोडासा वाईटिश झालाय जरूर. त्याच्यानंतर नितीन यांच्याकडे आला, तो देखील मिस झाला. म्हणजेच याच दरम्यान टोटल 3 धावा घेतल्या गेल्यात. ज्याला जमतात आयुष्याचे आकडे त्याचं कोणीच करू शकत नाही वाकडे, आणि हा खेळ आकड्यांचा जो आहे तो करतोय. अर्थातच आपल्याकडं ओम बेर्डे जबरदस्त आकडेमोडी आणि सातत्यानं बघायला गेलं तर प्रोजेक्ट स्कोर असू दे, प्रत्येक खेळाडूचा स्कोर असू दे, एवढा जबरदस्त आकडेमोड पाहायला मिळते. हो, शवल झालाय. यावेळी मात्र जबरदस्त फटक्यानं सजवलाय सीमारेषेच्या बाहेर. शानदार चौकार. मोठा फटका पाहायला मिळालाय. थोडासा फिल्डर आतमध्ये बघितला आणि त्याच दरम्यान गॅप शोधलाय, भेदलाय आणि चौकारकडे गेलाय. या 4 धावेने संघाची धावसंख्या 57 या आकड्यावरती पोचली गेली. 3 चेंडूंचा खेळ झालाय. सूरजवर प्रहार सुरू झालाय. यावेळी बघा परिवर्तन केलंय, फिल्डरकडून झाली चूक आणि इथं चुकीला माफी नाही. अर्थातच जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. बघा
पडल्यानंतर चेंडूला जशी दिशा द्यायची होती तशी दिशा दिली आणि दशा मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. रिझल्ट काय तर 4 धावा महत्त्वाच्या ठरतात संघासाठी यावेळी मात्र. आणि ही मॅच महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. रन रेट विचारात घ्यावा लागणार आहे, कारण बघायला गेलं तर 61 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात. म्हणजेच काय तर क्रिकेट खेळत असताना एक एक धाव तुम्हाला महत्त्वाची आहे. आणि यावेळी देखील आडव्या बॅटनचा लॉब केलाय. यावेळी फिल्डर खाली जरूर आहे. चूक झाली आणि इथं चूक झाली म्हणजेच काय तर तब्बल याच्यावर देखील कॅप्टन आनंदानं कॅच सोडलाय, कारण महत्त्वाची क्षण होता, ही वेळ होती, कारण धावा पण भरपूर गेल्यात. 5.5चा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 63 धावा धावफलकावर आहेत. म्हणजेच काय तर देव हाय द्यायला पदर नाही घ्यायला अशी परिस्थिती झाली. कारण बघायला गेलं तर हा कॅच घेतला असता तर अजून 2 धावा वाचल्या असत्या आणि पाहायला गेलं तर विकेट देखील बाहेर गेली असती. फायदा काय झाला असता की नवीन बॅटर आतमध्ये सेट होण्यासाठी खूप वेळ गेला असता, म्हणजे 1-2 चेंडू तरी आरामात गेले असते. यावेळी अभिजित मोठा फटका आणि यावेळी देखील जबरदस्त कट जातोय थर्ड मॅनला भेदून सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक ब्रँडेड चौकार. बघायला गेलं तर या षटकामध्ये तब्बल गोलंदाजीमध्ये काही म्हणजे गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतो, यात मात्र शंका नाही. चांगले चेंडू पाहायला मिळाले, पण चांगल्या चेंडूवर देखील फलंदाजांनी चांगला खेळ केलाय. रिझल्ट काय तर 67 धावा धावफलकावर लागल्यात आणि एका षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्यात. म्हणजेच 6 ओव्हरचा सामना झालाय. 67 धावा धावफलकावर आहेत आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 67. शेवटचं षटक दिलं जाते. जबाबदारी कोणाकडे? अर्थातच गगन बावड्यातील स्टार प्लेयर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक टुर्नामेंटमध्ये या खेळाडूने देखील आपल्या नावाचा दबदबा ठेवला आहे. आणि बघायला गेलं तर गगन बावडा क्रिकेटमध्ये ज्या वेळी मोठी खेळी मोठी अष्टपैलू खेळाडूंची यादी ज्यावेळी असते त्यावेळी नक्कीच इंद्राजनं आपलं नाव त्या यादीमध्ये ठेवलं आहे. एका मास्टर माइंड म्हणून खेळाडू याला ओळखलं जातं. जबरदस्त क्रिकेट आतापर्यंत खेळलाय आणि ती जबाबदारी यावेळी देखील त्याच्याकडे दिली, कारण शेवटचं षटक आहे, धावा रोखणं गरजेचं आहे. 67 धावा धावफलकावर लागल्यात. याच्यानंतर ते आपल्याला देखील करायचं आहे. यावेळी ऑन साईडला झालाय टर्न, हवाई सफर आलाय शानदार. आणखीन एक बंटी पाटीलचे षटकार. जबरदस्त फटका, लाजवाब फटका पाहायला मिळालाय आपल्याला. कारण महत्त्वाचं काय ठरतंय की जेवढ्या धावा आता होणार आहेत त्या धावा आपल्याला देखील करायचं आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि बघायला गेलं तर इंद्रजित कॅल्क्युलेट क्रिकेटर आहे. आत्तापर्यंत त्याने बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवला आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी कर्णधाराने तेवढ्यासाठीच गेली. आणि बघायला गेलं तर याला म्हणायचं शातीरता, याला म्हणायची हुशारता. कारण चेंडू वाईटिश बघितलाय, पुढं आलेला ऑन झालेला आणि चेंडू वाईटिश वारकर टाकलाय. म्हणजेच काय तर हा खेळाडू लांबून जेवढा खेळणार आहे तेवढा चेंडू बॅटला लागणार नाही हे इंद्रजितला माहिती आहे. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालंय. षटकारानंतर कमबॅक केलाय इंद्रजित यानं आणि याच्यासाठी तो ओळखला देखील जातो. तेच सातत्य ठेवणं गरजेचं आहे. 73 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळी देखील मोठा फटका सजलाय, समोरच्या दिशेने आलाय. बंटी पाटील चषक, आणखीन एक शानदार षटकार. आणि उद्या आपल्याला तीच पाहायला मिळणार आहे. आधीच 2,500 आहेत पाऊच उद्या आपल्याला. जातोय थेट सामन्याच्या दिशेने 6.3. म्हणजेच काय या ओव्हरमधले 3 चेंडू झाले तर त्याच्यावर 2 षटकार आले जरूर. निलेश यावेळी जबरदस्त पारी खेळतोय. 15 मध्ये 34 धावा केल्यात. यावेळी वाईटिश वारकर आणि लक्ष नव्हतं यावेळी, थोडंसं
बघायला गेलं तर कुठल्या तरी धुंदीमध्ये पाहायला मिळाला आहे. कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला आहे यावेळी. बघायला गेलं तर रात्र पण वेळ झाला आहे. हे देखील त्याला माहिती आहे. बॅटची एज घेतली होती. हे बघा थोडंसं कुठल्यातरी विचारामध्ये पाहायला मिळालं आहे. असं कॅच याच्याकडून सुटले जात नाही आहेत. कारण हा यष्टीरक्षकला बघितलं आहे आम्ही. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये यांना आपल्या खेळाचा आणि आपल्या यष्टीरक्षणाचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. यावेळी थोडीशी चूक झाली. शरीर या ठिकाणी थोडंसं दिसतंय थकलेलं, परंतु थकून चालणार नाही. थकना मना है क्योंकि अभी जीत बाकी है. 80 धावा धावफलकावर लागल्यात. मोठ्या धावा झाल्यात. यावेळी पुन्हा एकदा शफल झालाय. ऑन साईडला ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न यावेळी फसला गेलाय. डॉट चेंडू आलाय आणि हे एटी स्पोर्ट्ससाठी महत्त्वाचं फायद्याचं ठरतंय. शेवटचा आणि अखेरचा चेंडू किती धावा देऊन जातोय हे देखील ठरणार आहे. कारण विचार केला तर आत्तापर्यंत 80 धावा खूप धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता हा शेवटचा आणि अंतिमचा चेंडू इंद्रजीत कसा टाकतोय हे महत्त्वाचं ठरणार आहे. निलेश आत्तापर्यंत 16 मध्ये 35 केल्यात. अभिजित यानं 10 मध्ये आत्तापर्यंत 18 धावा केल्यात. म्हणजे दोघांनी देखील सेट. आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळला. यावेळी फसलाय. आतमध्ये आहे. फिल्डर डी मधून येतोय. जबरदस्त दोघांच्या मधला गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक घेतली, दुसरी घेतली, तिसरीचा देखील प्रयत्न झालाय. आणि तिसरी घेता घेता या ठिकाणी षटक क्रमांक 7 देखील येते संपुष्टात. म्हणजे संघाची धावसंख्या 82 धावा धावफलकावर लागल्यात. म्हणजेच काय तर 83 धावा विजयासाठी कराव्या लागणार आहेत एटी स्पोर्ट्स संघाला या सामना जिंकण्यासाठी. आणि सुपर 8 मध्ये आपला परफॉर्मन्स पुढे घेऊन जाण्यासाठी देखील कराव्या लागणार आहेत. 42 चेंडूमध्ये 83 धावा. म्हणजेच काय कुणाचा विजय आणि कुणाचा पराजय येणार हे 42 चेंडू आपल्याला सांगून जातील. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत. अर्थातच व्हॉइस ऑफ देवरुख आर्य बेर्डे. येस, पहिल्या इनिंगचं स्कोर कार्ड आपण पाहतोय. अर्थातच प्रकाश रोटे स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर सुरुवात थोडी दगमगदारी झाली. देवराज मेटके खातं न उघडता पहिल्या बॉलवरती बाद झाले. त्यानंतर शरद देखील 0 या आकड्यावरती पहिल्या बॉलवरती बाद होत असताना पाहायला मिळालं. आणि त्यानंतर इंद्रजीतच्या बॅटमधून ती इनिंगला सांभाळणारी खेळी आली. 13 मध्ये 26 धावा. त्यानंतर निलेश यांच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या मॅचमध्ये 16 मध्ये 35 धावांची खेळी. आणि त्यानंतर अभिजितच्या बॅटमधून देखील 11 मध्ये 20 धावांची खेळी पाहायला मिळाली. अखेरच्या चेंडूवरती ते देखील बाद झाले. मात्र आपण पाहिलं तर 7 षटकांमध्ये 82 धावा फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात.
यस 42 मध्ये 83 ची आवश्यकता आहे. 42 चेंडू मध्ये बनवायच्या तर 83 धावा आणि तेच 83 धावांचा डोंगर भेदण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रमोद चव्हाण आणि मुकेश शिंदेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर पन्हाळा तालुक्यातील पुनाळचा हा खेळाडू आहे प्रमोद चव्हाण. स्लॉक स्वीप साठी ओळखला जाणारा खेळाडू सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने नॉन स्ट्राईक इन वरती अर्थातच मुकेश शिंदे कसबा बावड्यातील लेफ्ट आर्म फलंदाजांच्या यादीमधील आणखीन एक खेळाडू मुकेश शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती स्वतः संघाचे संघमालक आले तर अर्थातच प्रकाश रोटे यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिला अर्थातच पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी P1 ची जबाबदारी इथे दिली गेली. अर्थातच स्वतःच्या खांद्यावरती घेतली गेल्या. धावा रोखावा लागतील कारण 83 धावा आपण म्हटलं तर क्वालिफिकेशन्सची दार डिपेंड असणार आहेत. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. यस धावसंख्येचा विचार केला तर 83 धावांचा पाठलाग करायचा. सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. दरम्यान प्रकाश रोटे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी दिली गेली. यस चला वेग घ्यायचा आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट आपण खेळूया. 42 चेंडू आणि 83 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलंय. एटी स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी प्रमोद चव्हाण स्ट्राईक वरती. पहिला बॉल बाकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील दमदार राहिलंय. यस निश्चितच आपण पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावसंख्येला श्रीगणेश झालाय. अगदी पाहिलं तर या सामन्यामध्ये जरी ईटी स्पोर्ट्स संघाने विजय मिळवला तर निश्चितच क्वालिफिकेशनचे दार सोपी होतील. मात्र त्यासाठी प्रयत्न तशा प्रकारे करावा लागेल. सर बाटने पुश करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती धाव कोणती मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. अगदी विचार केला तर धाडस या मॅच मध्ये दाखवावं लागणार आहे फलंदाजांना कारण पोचायचं आपल्याला या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये तर धाडसाने बॅटिंग करावी लागेल. धाडस ही एक अशी गोष्ट आहे जी गवताच्या पात्याला सुद्धा तलवारीची धार आणते आणि निश्चितच त्या धाडसाने बॅटिंग करावी लागणार आहे. फटका यावेळेस देखील एरियल खेळ आणि त्यानंतर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दमदार राहिलाय. पुन्हा एकदा धावा वाचवल्यात. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मोळे मुवमेंट झाले आणि त्यानंतर धावा किती मिळत आहेत. यस या चेंडूवरती 5 धावा. सहा धावा. यस 6 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर नशिबाची साथ जी गरजेची असते ती नशिबाची साथ इतकं चांगलं क्षेत्ररक्षण करून सुद्धा आपण पाहिलं तर 6 धावा खर्च झाल्यात. स्वीप केलाय यासाठी ओळखला जातो आणि त्यानंतर फॉरवर्ड स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्या 4. आलाय आणखीन एक चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. निश्चितच आपण पाहिलं तर आता स्वीप केला यासाठी प्रमोद चव्हाण ओळखला जातो. अगदी आपण पाहिलं तर फ्रंट फूट वरती चांगले फटके केले जातात. त्याचबरोबर बॅक फूट वरती देखील चांगला खेळ. बॅटिंग करत असताना दोन्ही दिशेला समतोल राखण्याचा प्रयत्न प्रमोद चव्हाण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. 38 मध्ये 71 ची आवश्यकता.
लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. 30 यार्ड सर्कल इनफिल्डला भेदला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रमोद चव्हाणच्या बॅटमधून बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर ओव्हर पिच केला आणि त्यानंतर फ्रंट फुटला येत असताना इनसाइड आउटचा स्ट्रोक 30 यार्ड सर्कलला फक्त क्लिअर करायचा होता आणि तोच प्रयत्न या फटक्यामध्ये होता आणि 4 धावांची मोहर इथे लगावल्या. यावेळेस देखील आडवा बाटने फटका केला गेला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. निश्चितच काही प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण आपण पाहिलं तर बाहेर गेलेले बॉल दिले देखील जात आहेत. येस, प्रेक्षक आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतोय. हे जे सर्व प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात निश्चितच सातार्डेवरून आलेले देखील प्रेक्षक आपण पाहतोय. येस, धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा की पॉवर प्लेचा की आता संपलाय. 17 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. साईराज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये. यस, पहिल्या षटकाच्या अखेरी 17 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी बागफुटला जाऊन यावेळेस देखील फटका केलाय. मिस टाइम आहे, मात्र जे अंतर कापायचं होतं ते अंतर जरूर कापलं. मात्र पुन्हा एकदा एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि त्यानंतर तिसरी धाव देखील मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. 3 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 20 या आकड्यावरती धावसंख्या. या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतं. स्ट्राईक एंड वरती आता मुकेश शिंदे पाहायला मिळत आहेत. 8व्या चेंडूवरती इथे पत्र स्ट्राईक मुकेश शिंदेला मिळाले. 20 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ऑन साइडला टर्न केलाय, शॉर्ट फाईन लेगला मात्र इथे क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवरती अगदी पाहिलं तर धाव मिळत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला झाले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 20 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. साईराजला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आडवा बाटने ऑन साइडला पुल केलाय. सक्सेसफुल 6 धावेची मोहर. मुकेश शिंदेच्या बॅटपडू षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. बागफुटला जात असताना आडवा बॅटने हा शॉर्ट अँड पुलचा फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतर थेट पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या 26 आकड्यावरती. ऑन साइडला आणखीन एक मोठा फटका. याही वेळेस 4 धावा आता मात्र मिळत आहेत. मुकेश शिंदेच्या बॅटवरून आणखीन एक चौकार. अगदी पाहिलं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये शांत होता. बॅटच्या सहाय्याने धावा येत नव्हत्या, मात्र या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली जाते. अफलातून खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत करत असताना पाहायला मिळतोय. मुकेश शिंदे ती आक्रमकता अगदी पहिल्या 3 चेंडूंचा खेळ फेस करत असताना त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 30 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. सिंगल इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. परतल्या दुसऱ्या धावेसाठी 2 धावा धावफलकावरती इथे पूर्ण केल्या गेल्यात. का डायरेक्ट हिट जरूर पाहायला मिळाले, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 32 या आकड्यावरती. 31 मध्ये 51 ची गरज इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. 31 मध्ये 51 धावा बनवायच्यात. निश्चितच आपण पाहिलं तर P2चं षटक, दुसरं पॉवर प्लेचं षटक, अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. पॉवर प्ले ओव्हर्सला कशा प्रकारे आता फिनिश केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. 7 षटकांची मॅच आहे. निश्चितच सुरुवातीच्या षटकांमध्येच ती आक्रमकता खऱ्या अर्थाने दाखवल्या.
हाफ ट्रॅकर बागफुटला जात असताना अपरकटचा फटका पॉइंटला क्लिअर केला आणि त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. मुकेश शिंदेच्या बॅटवरून आणखीन एक चौकार. षटक क्रमांक 2 ची आता सांगता झाले. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. फटका ऍक्शन रिप्ले मध्ये बागफुटला जात असताना थोडीशी गती कमी होती, वेट केला आणि त्यानंतर फटका केला, डीप पॉइंट क्लिअर केला आणि त्यानंतर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस 36 आकड्यावरती धावफलक. उर्वरित 30 चेंडूंचा खेळ इथून पुढे शिल्लक असणार. आवश्यकता या मॅच मध्ये 47 धावांची आहे. डॉट बॉल येतोय. दरम्यान आपण पाहिलं तर इंद्रजित यांना पाहतोय गुलदाईच्या ट्रॅक वरती. ऑन साइडला याही वेळेस पुन्हा एकदा शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळतंय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा रोखल्यात. एक सिंगल धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळते आणि एकच सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 37 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 37 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहिलं तर मुकेश शिंदे 5 मध्ये 16 धावा, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत ते देखील करतायत. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये अपयश आलं तरी देखील आपण पाहिलं तर अपयशातून शिकण्याचा प्रयत्न निश्चितच एटी स्पोर्ट्स संघाने केला आणि त्यामुळेच या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय. मोठा फटका यावेळेस देखील मुकेश शिंदेच्या बॅटवरून. हवाई हल्ला, 6 धावेची मोहर. षटकार. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर स्लॉट मध्ये केला. ऑन साइडला टर्न करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका इथे पाहायला मिळाला आणि 6 धावा मुकेश शिंदेच्या बॅटवरून आल्यात आणि आता धावसंख्या 43 आकड्यावरती. आक्रमक फलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. 26 मध्ये 40 धावा बनवायच्यात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतपर्यंत पाठवलं. दोन्ही फलंदाजांवरती सातत्याने विश्वास दाखवला. प्रमोदने खेळी केली दुसऱ्या मॅच मध्ये. अगदी विचार केला तर मुकेशच्या बॅट मधून त्या खेळीची गरज होती आणि ती खेळी आली आहे. बागफुटला जात असताना बॅटचा फेस बंद केला आणि त्यानंतर फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप शोधलाय 2 क्षेत्ररक्षकांमधला. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय मुकेश शिंदेच्या बॅटवरून. आणखीन एक चौकार. येस, आपली विचारधारा ही नेहमी सकारात्मक असली पाहिजे आणि त्याच सकारात्मक विचारधारेने इथे बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत दोन्ही फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. 47 आकड्यावरती धावसंख्या. स्विचिटचा प्रयत्न, फटका यावेळेस फसला. मिस टाइम जरूर आहे. वॅकेंट एरियामध्ये बॉल पडला. एक सिंगल धावफलकावरती आड होते आणि षटक क्रमांक 3 चा खेळ आता संपलाय. 48 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. उर्वरित 24 चेंडूने आवश्यकता 35 धावांची असणार आहे. 24 मध्ये बनवायच्यात 35 धावा. यस, आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतोय पहिल्या 3 षटकामध्ये 29 धावा प्रकाश रोटे स्पोर्ट्स संघाच्या होत्या. निश्चितच पहिली 3 षटकं आपण पाहिली तर एटी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने होती. तिथून त्या धावा बनवल्या गेल्या प्रकाश रोटे स्पोर्ट्स संघाने. मात्र दुसऱ्या इनिंगचा विचार केला तर 48 धावा. स्टार्ट चांगला मिळालाय. सुरुवात चांगली. एखादी मोठी इमारत बांधायची असेल तर त्यासाठी पाया भक्कम असणं गरजेचं आहे आणि तोच पाया इथे सध्याच्या घडीला एटी स्पोर्ट्स संघाचा भक्कम पाहायला मिळतोय. फुलटॉस यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर्सला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षण केलं जरूर. धावा किती मिळतात या चेंडूवरती पाहावं लागेल. यस, इथे आलाय एक आणखीन चौकार मुकेश शिंदेच्या बॅटवरून. चुका आता केल्या जातात. प्रकाश रोटे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. फुलटॉस केला आणि त्यानंतर स्लाइस केलं. बॅटचा फेस थोडस ओपन केला आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर्सला
चौकार पाहायला मिळालाय. बावन्न या आकड्यावरती धावसंख्या 52 ऑन द बोर्ड. 23 मध्ये आता इथून पुढे 31 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच आपण पाहिलं तर 83 धावांचा पाठलाग सोपा नव्हता, अगदी सोपा केला या दोन फलंदाजांनी. खोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपरी पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं तर पिच परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपरी सध्याच्या घडीला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाली. 22 मध्ये 31 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. ती पाहिले तर जरूर सामना आपण पाहिलं तर 50-50 सिच्युएशन दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही पाहायला मिळतोय. ऑन साइडला आणखी एक मोठा धमाका आलाय. यावेळेस पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मुकेश शिंदेच्या बाटपडू षटकार. यावेळेस देखील आपण पाहिलं तर खराब चेंडू, पुन्हा एकदा तीच चुकी केली आणि मुकेश शिंदे फुलटॉस. यावेळेस देखील फटका कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार मुकेश शिंदे. चौकार षटकाराची भाषा इथे बोलली जाते. आक्रमक फलंदाजी सध्याच्या घडीला मुकेश शिंदे करत असताना पाहायला मिळतोय. 13 मध्ये 41 धावा त्याच्या बाट पडून आल्यात. उलटॉस होता. यावेळेस देखील आपण पाहिलं तर फुल्ली लॉस केलाय. 4 धावा इथे आल्यात मुकेशच्या बाट पडून. शफलून घेण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत 19 मध्ये 21 आवश्यकता या मॅच मध्ये इथून पुढे असणार आहे. अगदी पाहिलं तर मुकेश शिंदेचं कौतुक करावं लागेल, कारण खऱ्या अर्थाने 2 सामन्यांमध्ये बॅटिंग होत नव्हती. या सामन्यामध्ये गरज होती बॅटिंग करण्याची, धावा बनवण्याची गरज होती आणि त्या मॅच मध्ये धावा बनवल्यात. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय, फटका केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर बॉल थांबलाय आतपर्यंत. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावतंय 64 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 चा केस संपलाय. 64 धावा धावफलकावरती बिनबाद लगावल्या गेल्यात. 18 मध्ये 19 आवश्यकता. येस, कुलातला बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 17 मध्ये 19 आवश्यकता या मॅच मध्ये. इंद्रजीत आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 17 मध्ये 19 स्ट्रायकिंग वरती. प्रमोद चव्हाणला आपण पाहतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चुकी झाली. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल, यस नाही, 4 धावा आल्या. चौकार इथे येतो. पंचांचा इशारा आलाय. 4 धावेची मोहर लगावली जाते. आणखीन एक चौकार आलाय. फुटला जात असताना पुन्हा एकदा फटका केला गेला जरूर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे 4 धावा धावफलकावरती आड होत असताना आपण पाहतोय. निश्चितच धावफलक जाऊन पोहोचते. 68 आकड्यावरती मिनी हेलिकॉप्टर. डीप परे प्रोटेक्शन आहे. निश्चितच लॉंग ऑनला तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती आड होत्या आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 69 या आकड्यावरती. अगदी पाहिलं तर 83 धावांचा पाठलाग करायचा होता आणि जशी सुरुवात, जसा रन चेस गरजेचा होता 80 स्पोर्ट्स संघाला, तसा रन चेस मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग अतिशय पाहायला मिळते. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस नाही आहेत. वॅकन्सी एरियामध्ये बॉल पडलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न.
प्रयत्नामध्ये यश आलंय. 2 धावा धावफलकावरती आडवत असताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 71 या आकड्यावरती. आवश्यकता जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 12 धावांची असणार आहे. 14 मध्ये इथून पुढे बनवायच्या अर्थातच 12 धावा. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार मुकेश शिंदेच्या बॅटवरून. खराब चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच पंचांनी इथे 2 बॉलची घोषणा देखील केली. नोच्या स्वरूपात ती एक्स्ट्रा डाव धावफलकावरती आपण पाहतोय. या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 76 या आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल अगदी आपण पाहिलं तर अर्धशतकाच्या उंबरट्यावरती. फुलटॉस. याही वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. आणखीन एक मोठा धमाका आणि त्याचबरोबर या स्पर्धेतलं 5वं अर्धशतक मी मुकेश अर्थातच मुकेश शिंदेच्या नावावरती राहिलंय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालंय. आणि अगदी पाहिलं तर या सामन्यामध्ये आता आपण पाहिलं तर विजय देखील निश्चित झालाय. कारण विजयावरती शिक्कामोर्तब केलं. अर्थातच एटी स्पोर्ट्स संघाने एका मोठ्या फरकाने विजयावरती शिक्कामोर्तब केला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 83 धावांचा पाठलाग करायचा होता. आणि या 83 धावांचा पाठलाग प्रमोद आणि मुकेशने बिनबाद केलाय. म्हणूनच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 19 चेंडू 55 धावांची नावात केली. मुकेश शिंदे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मुकेश शिंदे आपण यायचं आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा. मुकेश शिंदे थोडं लवकर यायचं.